जेव्हापासून या आरोपीला ठाण्यामधल्या कासार वडवली भागामधून अटक करण्यात आली तेव्हापासून TV9 मराठी या आरोपीच्या मागावर आहे। त्याच्यानंतर कशा पद्धतीने तपास सुरू आहे त्याची इत्यंभूत माहिती जी आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। ठाण्याच्या कासार वडवली भागात लेबर कॅम्पमधल्या जंगलातून या आरोपीला अतिशय शिताफीने सापळा रचत अटक करण्यात आली। TV9 कडून मध्यरात्री लाईव्ह आढावा जो आहे तो घेण्यात आलेला होता। ज्या वेळेला या आरोपीला ठाण्यामधल्या कासार वडवली भागातून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर चेंबूरवरून त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। त्यावेळेपासून अटक झाल्यापासून त्याला खार पोलीस स्टेशन पर्यंत नेईपर्यंतचा लाईव्ह आढावा जो आहे तो TV9च्या प्रतिनिधींकडून रात्रभरात घेण्यात आलेला आहे। आरोपीला लेबर कॅम्प मधल्या जंगलातून अटक करण्यात आली आणि त्यावेळची दृश्य आपण पाहताय ज्या वेळेला या आरोपीला कासार वडवली भागातून या जंगलामधून या जंगल परिसरामधून पोलीस आरोपीला अटक करण्यात आली तेव्हाची दृश्य दुसरीकडे आपण पाहताय की TV9 कडून मध्यरात्री लाईव्ह आढावा जो आहे तो घेण्यात आलेला होता। ज्या वेळेला चेंबूर पोलीस स्टेशन मधून हा पोलिसांचा ताफा जो आहे तो आरोपीला सोबत घेत खार पोलीस स्टेशनकडे निघाला आणि चेंबूर नंतर आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। त्यावेळची सुद्धा ही लाईव्ह दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। सैफ अली खानच्या हल्लेखोराला ठाण्यातल्या जंगलातून बेड्या ठोकल्या। सैफच्या आरोपीला मध्यरात्री 3 वाजता ठाण्याच्या कासार वडवली भागातून अटक केली आहे। ठाण्याच्या लेबर कॅम्प जवळ जंगलातून आरोपीला बेड्या ठोकल्या। लपण्यासाठी आरोपीनं अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। आरोपीला मध्यरात्री 3:30 वाजता चेंबूर पोलीस ठाण्यात आणलं। चेंबूर नंतर आरोपीला पहाटे 4 वाजता खार पोलीस ठाण्यात आणलं। तर आरोपी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती मिळते। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या।